वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. हु इज पॉप्युलरली नोन ॲज आंध्राज पेरियार? कोणाला लोकप्रियतेने आंध्र पेरियार म्हणतात? अलीकडेच जयगोपाल यांचे निधन झाले. हे जयगोपाल जे आहेत यांना आंध्रचे पेरियार असं म्हणतात. जयगोपाल is popularly known as Andhra Periyar. Jay Gopal, the founder of Atheist Society of India and the Scientific Student Federation, passed away on Wednesday, February 7 at the age of 18. His body was donated to the Andhra Medical College on February 8 and eyes were donated to the Eye Institute. Jay Gopal founded the Atheist Society of India on February 13, 1972. and championed the ideals of rationality and secularism, following in the footsteps of Periyar. He was known as the Andhra's Periyar as a mark of the respect to his commitment to spreading Periyar's ideology across several states including Andhra Pradesh. हे जयगोपाल जे आहेत यांचे 7 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. आंध्राचे जे मेडिकल कॉलेज आहे तिथे 8 फेब्रुवारीला त्यांची बॉडी डोनेट करण्यात आली आणि त्यांचे डोळेसुद्धा एका संस्थेला डोनेट करण्यात आले. जयगोपाल यांनी अथेस्टिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना 13 फेब्रुवारी 1972 रोजी केली. पेरियार आणि आंबेडकर यांच्या विचारांचे ते पाईक होते. त्यांचा जन्म 1947 मध्ये नोव्हेंबर 1947 मध्ये झाला. वाचनाची त्यांना आवड होती. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत त्यांनी थिंकर्स लायब्ररी या लायब्ररीमधून अनेक विचारवंतांची पुस्तके वाचली, समजून घेतली आणि त्यापैकी पेरियार आणि आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. यांनी 13 फेब्रुवारी 1972 रोजी अथिएस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. ही संस्था 2011 पासून आता तरुण मंडळी चालवत आहेत. 1974 पासून त्यांनी एज ऑफ एथिझम हे इंग्रजी नियतकालिक सुरू केले. त्याचबरोबर त्यांनी नासिक युगा हे तेलुगू नियतकालिकसुद्धा या संस्थेतर्फे सुरू केले. एज ऑफ एथिझम हे इंग्रजी नियतकालिक आणि नासिक युगा हे तेलुगू नियतकालिक या संस्थेने म्हणजे एथिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने सुरू केले होते. हे जे तेलुगू मासिक होते नासिक युगा हे मासिक 2011 पर्यंत त्यांनी स्वतः संपादित केले आणि इंग्रजी जे होते एज ऑफ एथिझम हे 1976 मध्ये काही कारणास्तव बंद करावं लागले. म्हणजे एज ऑफ एथिझम हे जे नियतकालिक आहे हे जे मासिक आहे हे 1974 ते 76 म्हणजे 2च वर्ष चालले होते. 7 इंग्रजी आणि 28 तेलुगू पुस्तके त्यांनी लिहिली आहेत आणि काही विद्वानांची 8 पुस्तके या एथिएस्ट सोसायटी ऑफ इंडियाने प्रकाशित केली आहेत. द मिझरी ऑफ इस्लाम हे इस्लाममधील कुप्रथांचा समाचार घेणारे पुस्तक यापैकी एक महत्त्वाचे आहे. पुढे फ्रिट्स एरिक होवेल्स यांनी त्याचे जर्मन भाषांतरही केले आणि त्यावरून पोलिश भाषेतही हे पुस्तक गेले. द मिझरी ऑफ इस्लाम हे पुस्तक पोलिश भाषेत आणि जर्मन भाषेत सुद्धा अनुवादित झाले आहे. पुढचा प्रश्न आहे वेअर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग हेडक्वार्टर इज लोकेटेड? जागतिक कुस्ती संघटना जी आहे किंवा आपण त्याला संयुक्त जागतिक कुस्ती संघटना असं म्हणतो, तर ही युनायटेड वर्ल्ड रेसलिंग याचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर उत्तर आहे कोर्सियर सुर वेवे स्वित्झर्लंड येथे. द आन्सर इज कोर्सियर सुर वेवे स्वित्झर्लंड. UWW म्हणजे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग इज नाव बेस्ड इन कोर्सियर सुर वेवे आउटसाइड ऑफ लुसाने, Switzerland. The United World Wrestling has lifted the suspension on the Wrestling Federation of India with immediate effect. United World Wrestling had placed the World
Federation of Wrestling Federation of India under provisional suspension on August 23 last year after the Indian body failed to hold an election in due course. गेल्या वर्षी 23 ऑगस्टला या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने म्हणजे जागतिक कुस्ती संघटनेने भारताच्या कुस्ती संघटनेवर बॅन आणले होते. भारताच्या कुस्ती संघटनेवर 23 ऑगस्टला यांनी बॅन आणले होते आणि हे सस्पेन्शन त्यांनी आता उठवले आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतला. तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे हेडक्वार्टर हे स्वित्झर्लंडमधील कोर्सियर सुर वेवे या म्युनिसिपालिटीमध्ये स्थित आहे. स्वित्झर्लंडचा उल्लेख झाला आहे तर स्वित्झर्लंडचा मॅप आपण बघूया. स्वित्झर्लंडच्या उत्तरेला जर्मनी आहे, पूर्वेला ऑस्ट्रिया आणि लिएचटेन्स्टीन नावाचा देश आहे. हा ग्रीन कलर छोटा ग्रीन कलर तुम्ही बघू शकता, हा आहे लिएचटेन्स्टीन. त्यानंतर स्वित्झर्लंडच्या वायव्येला फ्रान्स आणि पश्चिमेला सुद्धा फ्रान्स हा देश आहे आणि स्वित्झर्लंडच्या दक्षिणेला इटली हा देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी आहे बर्न. स्वित्झर्लंड इज लोकेटेड इन द सेंट्रल युरोप. स्वित्झर्लंड इज बॉर्डर्ड बाय जर्मनी टू द नॉर्थ, फ्रान्स टू द वेस्ट and Liechtenstein and Austria to the east and Italy to the south. Capital of Switzerland is Bern. Who is the oldest test cricketer of India? भारताचे सर्वात वयस्क कसोटीपटू कोण आहे? The answer is दत्ताजीराव गायकवाड. उत्तर आहे दत्ताजीराव गायकवाड. भारताचे सर्वात वयस्क कसोटीपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे अलीकडेच निधन झाले. त्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतला आहे. फॉर्मर इंडियन कॅप्टन अँड बरोडा लेजंड दत्ताजीराव गायकवाड हॅज पास अवे एज 95 ॲट द एज ऑफ 95. अकॉर्डिंग टू द प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, गायकवाड द कंट्रीज ओल्डेस्ट लिव्हिंग टेस्ट क्रिकेटर ॲट द टाइम ऑफ हिज पासिंग died in a Baroda hospital on Tuesday, February 13 of age-related illness. दत्ताजीराव गायकवाड हे सर्वाधिक वयाचे कसोटीपटू होते. भारताचे माजी कसोटी क्रिकेटचे ते कॅप्टन राहिले होते. 13 फेब्रुवारी रोजी त्यांचे बडोद्यातील एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले. गायकवाड मेड हिज इंडिया डेब्यूट ॲट लीड्स इन 1952 ड्युरिंग द कंट्रीज फर्स्ट पोस्ट इंडिपेंडन्स टूर ऑफ इंडिया. फर्स्ट पोस्ट इंडिपेंडन्स टूर ऑफ इंग्लंड. In all, he played 11 tests between 1952 to 1961, finishing with a solitary half century against the West Indies in Delhi. गायकवाड हे भारताकडून पहिल्यांदा लीड्स या स्टेडियमवर 1952 मध्ये खेळले. 1952 मध्ये त्यांनी पदार्पण केले. 1952 ते 61 या दरम्यान त्यांनी 11 टेस्ट मॅचेस खेळल्या. त्यानंतर गायकवाड यांनी या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 5788 रन त्यांनी केले 110 मॅचेसमध्ये. त्यामध्ये त्यांनी 17 सेंचुरीज केल्या आणि त्यांचा बेस्ट स्कोअर महाराष्ट्राविरुद्ध होता, तो होता 249 नॉट आऊट. ते बडोद्याचे रणजी ट्रॉफीचे कॅप्टन असताना 1957-58ची रणजी ट्रॉफी त्यांच्या नेतृत्वात बडोदा टीमने जिंकली होती. गायकवाड यांचे जे मुलगा आहे अंशुमन, हे सुद्धा 40 टेस्ट मॅचेस त्यांनी खेळल्या आहेत भारतासाठी आणि ते नॅशनल टीमचे आपल्या भारतीय राष्ट्रीय संघाचे क्रिकेट संघाचे 1990 मध्ये कोचसुद्धा राहिले आहे. गायकवाड यांचा मुलगा अंशुमन. गायकवाड यांच्याबद्दल परत एकदा थोडक्यात बघूया. दत्ताजीराव गायकवाड हे भारताचे सर्वात वयस्क कसोटीपटू होते. त्यांचे 13 फेब्रुवारी रोजी वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले बडोद्यामध्ये. बडोदा राजघराण्याचे ते निकटवर्ती मानले जातात. त्यांचे बालपण बडोद्यामध्येच गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने
1957-58मध्ये सर्वप्रथम रणजी करंडक जिंकला होता. अंतिम सामन्यात बडोद्याने तेव्हा सेनादल संघाचा 51 धावांनी पराभव केला होता. भारताचे जे माजी कर्णधार होते CK नायडू यांचे जे भाऊ होते CS नायडू यांच्याकडून या दत्ताजीराव गायकवाड यांनी क्रिकेटचे धडे गिरवले. फलंदाजीबरोबरच दत्ताजींनी नायडू यांच्याकडून लेग स्पिन गोलंदाजी आणि गुगली चेंडू टाकण्याची कला शिकून घेतली. दत्ताजींनी 1948मध्ये बॉम्बे विद्यापीठ संघाकडून रणजी पदार्पण केले. पुढे ते बडोदा संघाकडून खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर 2000पर्यंत ते बडोदा संघाचे प्रशिक्षकही राहिले होते. म्हणजे बडोदा या टीमचे ते कोचसुद्धा राहिले आहेत. कोण? दत्ताजीराव गायकवाड. दत्ताजीराव गायकवाड हे 1952 ते 61 या कालावधीत भारताकडून त्यांनी 11 कसोटी सामने खेळले. यात इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यात त्यांनी भारताचे नेतृत्वही केले. म्हणजे इंग्लंड विरुद्धच्या 4 कसोटी सामन्यात ते भारताचे कॅप्टनसुद्धा राहिले आहेत. त्यांचा अलीकडेच एका पुरस्काराने गौरव करण्यात आला. म्हणजे 2020 साली ऑक्टोबर 2020मध्ये वयाच्या 92व्या वर्षी भारतीय टपाल खात्याने त्यांच्या नावाने एक विशेष टपाल तिकीटही काढले होते. पुढचा प्रश्न आहे, द सिस्टीम ऑफ MSP मिनिमम सपोर्ट प्राइस वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस फॉर विच क्रॉप. किमान आधारभूत किंमत ही जी प्रणाली आहे ही सर्वप्रथम कोणत्या धान्यासाठी लागू करण्यात आली. द आन्सर इज वीट. गहू हे याचं उत्तर आहे. उत्तर आहे गहू. गहू या धान्यासाठी पहिल्यांदा मिनिमम सपोर्टिंग प्राईस जी आहे ती लागू करण्यात आली होती 1966-67मध्ये. द सिस्टीम ऑफ MSP मिनिमम सपोर्ट प्राईस वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड फॉर वीट in 1966-67 and later expanded to include other essential food crops. When the Green Revolution started in the 1960s, India was actively looking to shore up its food reserve and prevent shortages. The MSP system finally started in 1966-67 for wheat and was expanded further to include other essential food crops. This was then sold to the poor at subsidized rates under the public distribution system. तर मिनिमम सपोर्टिंग प्राईस म्हणजे किमान आधारभूत किंमत सर्वप्रथम गहू या पिकाकरता 1966-67मध्ये लागू करण्यात आली. त्यानंतर काही इसेन्शियल म्हणजे आवश्यक अशा फूड क्रॉप्स म्हणजे धान्यासाठी ही किमान आधारभूत किंमत ठरविण्यात आली. भारताने 1960च्या दशकामध्ये हरित क्रांतीला सुरुवात केली आणि हरित क्रांतीला सुरुवात झाल्यानंतर आपला जो फूड रिझर्व आहे तो वाढला आणि शॉर्टेज जो आहे तो कमी झाला. ही जी MSP सिस्टीम आहे ती 66-67मध्ये पहिल्यांदा गव्हासाठी लागू करण्यात आली. त्यानंतर इतर धान्यांसाठी ती लागू करण्यात आली. जेव्हा आपला ग्रीन रिव्हॉल्युशन झाले, हरित क्रांती जेव्हा झाली, त्यानंतर जी आपली PDS सिस्टीम आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ज्याला आपण स्वस्त धान्याचे सरकारी दुकान असं म्हणतो, त्या दुकानांमधून सबसिडाईज रेटला म्हणजे अनुदानित भावाला गरिबांना कमी पैशामध्ये धान्य मिळायला सुरुवात झाली. हरित क्रांतीचे जनक होते MS स्वामीनाथन. या फोटोमध्ये आपण बघू शकता. आणि या MS स्वामीनाथन यांना अलीकडेच भारतरत्न जाहीर झाला आहे. यावर्षी म्हणजे 2024मध्ये एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न जाहीर झाला आहे. नियमानुसार एका वर्षात 3च व्यक्तींना हा भारतरत्न देण्यात येत असतो. आता पुढचा प्रश्न बघूया. व्हेन नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स वॉज कॉन्स्टिट्यूटेड. राष्ट्रीय आयोग, शेतकऱ्यांसाठीचा राष्ट्रीय आयोग केव्हा गठीत करण्यात आला. शेतकरी राष्ट्रीय आयोग किंवा राष्ट्रीय शेतकरी आयोग केव्हा गठीत करण्यात आला. उत्तर आहे 18 नोव्हेंबर 2004 या रोजी नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स म्हणजे राष्ट्रीय शेतकरी आयोग गठीत करण्यात आला.
या राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष होते MS स्वामीनाथन. द नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स NCF was constituted on November 18, 2004 under the chairmanship of Professor MS Swaminathan. MS स्वामीनाथन यांना अलीकडेच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. The NCF submitted 4 reports in December 2004, August 2005, December 2005 and April 2006 respectively. The fifth and final report was submitted on October 4, 2006. नॅशनल कमिशन ऑफ फार्मर्स म्हणजे राष्ट्रीय शेतकरी आयोगाने एकूण 4 रिपोर्ट अहवाल सबमिट केले. शेवटचा अहवाल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. द फिफ्थ अँड फायनल रिपोर्ट हा ऑक्टोबर 4, 2006ला सबमिट करण्यात आला. द रिपोर्ट्स कंटेन्स सजेशन टू अचीव द गोल ऑफ फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ ॲज एनविसेज इन द अप्रोच ऑफ 11th 5-year प्लॅन. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जसं म्हटलं आहे की फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही जी थीम होती 11व्या पंचवार्षिक योजनेची, यानुसार स्वामीनाथन आयोगाने किंवा नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स या आयोगाने आपले सजेशन्स जे आहेत या रिपोर्टमध्ये सबमिट केले आहेत. आज इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.